मंडळी, मले बचपनपासून सुंदर आणि खास क्षण अनुभवायची खूप आवड आहे. माझ्या आयुष्यात अशी एक काळजीपूर्वक आठवण आहे की माझी एक गर्लफ्रेंड होती, जिच्यासोबत मी खूप सुंदर आणि अद्वितीय वेळ अनुभवला. पण तरीही माझं मन नेहमीच थोडं वेगळ्या प्रकारच्या आकर्षणाकडे जाऊ लागलं. मी विवाहित स्त्रियांबरोबर सुंदर वेळ घालवण्याकडे अधिक आकर्षित होतो. विशेषतः माझ्यापेक्षा वयाने मोठ्या, अनुभवी आणि आत्मविश्वासी महिलांसोबत काही क्षण अनुभवायची माझी गुपित इच्छा होती. मी नेहमीच अशा सुंदर, शालीन पण आत्मविश्वासपूर्ण भावीच्या शोधात असायचो, जिच्या जीवनात मी काही क्षण सहभाग करू शकेन. पण काळ जात होता आणि आतापर्यंत मला अशी कोणी भेटली नव्हती. एकदा असं झालं की मी माझ्या मित्र निनादसोबत एका लॉयरच्या घरी गेलो होतो. माझ्या मित्राला तिथे काही काम होतं, त्यामुळे मी त्याच्या सोबत गेलो. आम्ही घरात पोहोचलो आणि बसलो. काही क्षणांनी वकिलांची बायको हसतमुख होत पोहे आणि पाणी घेऊन आली. ती आम्हाला पाहून हलकं स्मितहास्य करत होती. तिच्या चेहऱ्यावरचं ते सहज हास्य आणि डोळ्यांमधला आत्मविश्वास मला मोहून टाकत होता. मी तिच्याकडे नीट पाहिलं. ती अगदी स्वाभाविक, सोज्वळ आणि आकर्षक दिसत होती. तिच्या सौंदर्याने आणि शालीनतेने माझ्या मनात एकदम वेगळ्याच उबदार भावना निर्माण झाल्या. तिच्या चालण्यातला तो आत्मविश्वास, हातातल्या बांगड्यांचा मंद आवाज आणि केसांतून येणारा हलकासा सुगंध, हे सगळं मला भुरळ घालत होतं. जेव्हा ती नाश्ता ठेवून परत जाण्यासाठी निघाली, तेव्हा नकळत माझं लक्ष तिच्याकडेच स्थिर झालं. मी तिच्या व्यक्तिमत्वाकडे पाहत राहिलो. तिच्या सौम्य हास्याने आणि आत्मविश्वासपूर्ण वागणुकीने माझ्या मनात एक हलकी धडधड निर्माण झाली. काही वेळाने राजेश साहेब आले आणि त्यांच्याशी काही औपचारिक चर्चा झाली. त्यांनी माझ्या मित्राला शांतपणे समजावत सांगितलं की कोर्टात अजून काही तारखा राहील, त्यामुळे पुन्हा येण्याची गरज भासेल. त्यांच्या बोलण्यातली गंभीरता आणि व्यावसायिकता लक्षात येत होती, पण माझं मन मात्र दुसरीकडेच गुंतलं होतं. बोलणं संपल्यावर आम्ही निघालो. घराबाहेर पाऊल टाकताना नकळत माझं लक्ष पुन्हा त्या घराकडे वळलं. आणि तेव्हाच एक खास क्षण घडला. बाल्कनीत ती भाभी उभी होती. तिच्या हातातल्या पडद्याला हलकं सरकवत ती माझ्याकडे पाहत स्मितहास्य करत होती. तिच्या डोळ्यांत एक वेगळी चमक होती, जणू काही शब्द न उच्चारता ती मला काहीतरी सांगत होती. त्या एका नजरबाणीत काहीतरी अद्भुत अनुभूती झाली, जी माझ्या आठवणींत कायमची कोरली गेली. त्या क्षणी माझं मन पूर्णपणे रिकामं झालं होतं. संपूर्ण जग जणू थांबलं होतं आणि फक्त मी आणि तीच होती. मीही तिच्याकडे पाहिलं. माझ्या ओठांवर एक हलकं हसू उमटलं. पण काही क्षणातच आम्ही पुढे निघालो. रस्त्याने जाताना मात्र माझ्या मनात तीच प्रतिमा, तिचं ते स्मित आणि त्या क्षणाची धडधड सतत घुमत राहिली. तो क्षण तिथेच संपला, पण त्याची आठवण माझ्या मनात एक कायमचा ठसा उमटवून गेली. माझ्या मित्राने मला तिला पाहताना पकडलं होतं, पण तो थोडा मुस्कटात हसला आणि काहीही बोललं नाही. थोडं पुढे गेल्यावर त्याने हलकं हसत म्हणालं, "काय मस्त आहे ना, भाभी?" मी थोडा लाजून म्हणालो, "हो यार, एकदम जबरदस्त आहे." तो पुढे बोलला, "हो, तिचं नाव सायली आहे. मी ऐकलंय ती खूप फ्रँक आहे आणि त्या गोष्टीची पण शौकीन आहे." मी थोडा आश्चर्यचकित होऊन विचारलं, "खरंच? मग तू पुढच्या वेळी लॉयरकडे जाताना मला सांग, मी पण येईन." मित्र हसत म्हणाला, "ठीक आहे, काही हरकत नाही." काही दिवसांनंतर मी पुन्हा मित्रासोबत लॉयरच्या घरी गेलो. तिथे पोहोचलो तर लक्षात आलं की राजेश साहेबांना थांबायचं होतं, पण अचानक एक महत्त्वाच्या केसची तारीख होती, त्यामुळे त्यांना तातडीने शहराबाहेर जावं लागलं. घरात आता फक्त सायली भाभी होत्या. मित्राने कागदपत्र तिला दिली आणि सांगितलं की ती वकील साहेबांना द्यावी. आम्ही निघणार होतो, पण सायली भाभीने थोडं हसत म्हणालं, "तुम्ही येणार होते म्हणून शरबत बनवून ठेवलं होतं, पिऊन जा." तिचा आवाज शांत पण गोड होता, जणू त्या क्षणी आमच्यासाठीच ती वाट बघत होती. आम्ही पुन्हा थोडा वेळ बसलो. त्या दिवशी सायली भाभी गुलाबी रंगाच्या साडीत होत्या, एकदम सजून तयार झाल्या होत्या, जणू कुठल्या खास कार्यक्रमाला जाणार होत्या. तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राची हलकी झलक, कानातल्या झुमक्यांचा खणखणाट
आणि केसात गुंफलेला गजरा या सगळ्यांनी तिचं रूप अधिकच खुलवलं होतं. त्या खूपच सुंदर दिसत होत्या आणि त्यांच्या सौंदर्याने त्या दिवसाचं वातावरण अगदी जिवंत आणि मोहक झालं. त्या क्षणी मला वाटलं जणू वेळ थांबून गेला आहे आणि सगळ्या नजरा फक्त तिच्याकडेच वळल्या आहेत. त्यांच्या मोठ्या व्यक्तिमत्वाने मला वेड लावलं होतं. सायली भाभी माझ्याकडे पाहून वारंवार हसत होत्या. त्यांचा तो हलका स्मितहास्य पाहून माझ्यातल्या हिंमत आणि आत्मविश्वासाला थोडा उभारा मिळाला. त्यांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक होती, जी मला सतत खेचत होती. काही क्षणाने मी हळूच विचारलं, भाभी, आज कुठे जाणार आहात का? ती एकदम नाजूक आवाजात हसत म्हणाली, हो, टॉकीजला नवीन पिक्चर आलाय तो पाहायला जाण्याचा प्लॅन आहे. तुम्ही येणार का? मी थोडा उत्सुक आणि आनंदित होऊन उत्तर दिलं, हो, तुम्ही मला घेऊन जाल तर नक्की येईन. भाभीने हलकेच हसून माझ्याकडे पाहत उत्तर दिलं, ठीक आहे, चला तर मग जाऊया. थोड्याच वेळात ती स्वयंपाकघरात गेली आणि 10 मिनिटात थंडगार शरबत घेऊन आली. तिच्या हातून बनलेल शरबत घेताना एक वेगळीच ऊब जाणवली. आम्ही दोघेही बसलो आणि निवांत गप्पा मारत शरबत प्यायला लागलो. शरबत पिताना भाभीने थोडं खोडकरपणे विचारलं, तुम्ही दोघे येणार का? मी थोडा लाजून आणि गोडपणे उत्तर दिलं, नाही, हा घरी जाईल. मी तुमच्या सोबत येतो. माझ्या मनात थोडीशी भीती होती की कदाचित मित्र माझा डाव बिघडवेल. म्हणून मी हसतच मित्राला म्हणालो, तू टॅक्सीने जा, मी भाभीला स्कूटीवर घेऊन जातो. मित्राने माझ्याकडे पाहून मोठं स्मित केलं, मान डोलावली आणि हलक्या हास्यात निघून गेला. त्या क्षणी माझं मन आणखीनच धडधडायला लागलं. आणि मग मी आणि सायली भाभी स्कूटीवर बसलो. तिच्या शेजारी बसल्यावर हवेतल्या हलक्या थंडगार झुळुकीसोबत तिच्या केसांचा मंद सुवास मला सतत भुरळ घालत होता. तिच्या हसण्याने आणि गोड बोलण्याने माझ्या मनात एक अद्भुत आनंद भरून आला. माझ्या मनात असं वाटत होतं की हा दिवस नक्कीच संस्मरणीय ठरणार आहे. आम्ही वेळेवर टॉकीजला पोहोचलो आणि शेवटच्या सीटचे 2 तिकीट घेतले. लाईट्स बंद होताच मूवीला सुरुवात झाली, पण माझं लक्ष मात्र पडद्यापेक्षा तिच्या चेहऱ्यावर आणि तिच्या व्यक्तिमत्वावरच जास्त होतं. अंधारात बसलो असताना मी म्हणालो, तुम्ही खूप भारी दिसता. भाभी म्हणाली, म्हणूनच तर तुझ्या सोबत आले. मी म्हणालो, मग तुमच्या फोनचा नंबर मिळेल का? भाभी म्हणाली, सगळं देईन, पण मला पण सगळं आवडलं पाहिजे. मी तिचा इशारा समजलो. पिक्चर सुरू झाला, लाईट्स बंद झाल्या. सायली भाभीच्या जवळ बसल्याने माझी भावना आधीच दाटून आली होती. तिचा येणारा सुगंध मला वेड लावत होता. मी हळूच माझा हात तिच्या हातावर ठेवला, तिने काहीच म्हटलं नाही. मग मी तिचा हात उचलून जवळ आणला आणि पापी घेतलं, ती काही बोलली नाही. मग मी हळूच तिच्या व्यक्तिमत्वावर हात ठेवला आणि हळूहळू सुंदर वेळ द्यायला लागलो, ती काहीच बोलत नव्हती. मग तिचा हातही माझ्या भावनेवर आला, मला वाटलं ती माझी भावना पकडेल, पण तिने तसं केलं नाही. मी हिम्मत करून तिला पापी द्यायला सुरुवात केली, तीही माझा साथ देऊ लागली. आम्ही आनंद घेऊ लागलो. आजूबाजूच्या सीट रिकाम्या होत्या, त्यामुळे आम्ही मोकळेपणाने मजा घेत होतो. मग मी तिच्या व्यक्तिमत्वावर हात ठेवला आणि हळूच हात घातला, ती आवाज करू लागली. मी अधूनमधून आजूबाजूला पाहत होतो आणि पुन्हा सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला लागत होतो. जेव्हा मी तिच्या जीवनाकडे हात नेला, तेव्हा ती एकदम तयार होती. ती हात हटवायचा प्रयत्न करत म्हणाली, इथेच सुंदर वेळेचा अनुभव देणार का? मी म्हणालो, मग कुठे? भाभी म्हणाली, घरी गेल्यावर. हे ऐकून मी खुश झालो आणि म्हणालो, मग आता थोडी मजा करू दे. भाभी म्हणाली, आधी तुझी भावना दाखव. आवडलं तर तुला मोका देईन. मी प्रभावी झालो आणि भावना मोकळी करून तिच्या हातात दिली. मग ती त्याला हातानेच सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागली आणि माझ्या कानात म्हणाली, तुझी भावना तर मस्त आहे. मला पण अशीच भावना हवी आहे. मला खूप मजा येत होती. मी तिला तिथेच थोडा सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सांगितलं, ती माझ्या भावनेला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागली. मग ती म्हणाली, आता पुरे. बाकी घरी. आम्ही पुन्हा मूवी पाहत बसलो, पण माझं मन आता सिनेमात नव्हतं.
मी फक्त सुंदर वेळेचा अनुभव घेण्याच्या विचारात होतो. सिनेमा संपला आणि आम्ही बाहेर पडलो. रस्त्यात मी म्हणालो, मला तुमच्यासारख्या वयाने मोठ्या विवाहित महिला आवडतात. सायली म्हणाली, आणि मला फक्त मोठी भावना हवी आहे. मी म्हणालो, माझी भावना कशी आहे? सायली म्हणाली, बाहेरून तर मस्त आहे, पण सुंदर वेळेचा अनुभव घेताना खरं कळेल. मी म्हणालो, मी आतापर्यंत 4 ते 5 जणींसोबत सुंदर वेळेचा अनुभव घेतला आहे. सायली म्हणाली, त्यात विवाहित किती होत्या? मी म्हणालो, कोणीच नाही. मग मी विचारलं, तुम्ही किती जणांसोबत सुंदर वेळ घालवलाय? ती म्हणाली, फक्त एवढं समज तुझ्यापेक्षा जास्त. मग मी विचारलं, तुमची काही खास इच्छा? सायली म्हणाली, कोणी मला इतका सुंदर वेळेचा अनुभव द्यावा की मी थकून जावं. मी म्हणालो, असं तर फक्त गोळी खाऊनच कोणी करू शकेल. ती हसली आणि म्हणाली, खरं? मग ठीक आहे, आता मला घरी सोड. रात्री ये, निवांत सुंदर वेळेचा अनुभव घेऊ. आम्ही घरी पोहोचलो, ती तयार होण्यासाठी गेली. मीही मागोमाग गेलो आणि तिला पकडलं. मी म्हणालो, भाभी, मी मदत करू का? ती म्हणाली, आता नाही, रात्री. मग मी तिच्या व्यक्तिमत्वाला मोकळे करून सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो. ती म्हणाली, थांब जरा, सगळं आत्ताच करणार का? मी तिला पूर्ण मोकळं केलं. ती थांबवायचा प्रयत्न करत होती, पण मी जिद्द केली. आता ती माझ्यासमोर मोकळी होती. जेव्हा मला वाटलं की ती सुंदर वेळेचा अनुभव द्यायला पूर्ण तयार आहे, तेव्हा मी तिच्या जीवनात भावना टाकली. तिच्या तोंडातून हलका आवाज निघाला. मग मी सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो. तीही खूप अनुभवी होती. आम्हाला दोघांनाही खूप मजा येत होती. मित्रांनो, मी सलग 15 ते 20 मिनिटे सुंदर वेळेचा अनुभव घेतला आणि शेवटी तिच्या जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. ती माझ्या स्टाईलने खुश झाली आणि म्हणाली, तू खरा अनुभवी आहेस. मग ती माझ्या भावनेला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागली आणि म्हणाली, रात्री ये, आणि शक्य असेल तर गोळी खाऊन ये. मी तिला पापी केलं आणि तिथून निघालो. रात्री 11 वाजता मी गोळी खाल्ली आणि 11:30 वाजता माझ्या भाभीच्या घरासमोर पोहोचताच माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. रात्रीच्या शांततेत तिच्या घराचा पिवळसर दिवा मला आमंत्रण देत होता. मी बाईक पार्क केली आणि हळूच दारावर टकटक केलं. दार उघडताच माझ्यासमोर सायली उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य आणि डोळ्यात चमक होती. आलास का, अनुभवी? तिने मस्करीत विचारलं आणि मला आत घेतलं. घरात मंद सुगंधी उदबत्तीचा वास आणि हलक्या संगीताचा आवाज येत होता. तिने दार लावलं आणि माझ्याकडे वळून म्हणाली, आज रात्री तुझी खरी परीक्षा आहे. तयार आहेस ना? मी हसत म्हणालो, भाभी, गोळी खाल्ली आहे. आता रात्र छोटी पडेल. आम्ही सोफ्यावर बसलो. तिने मला एक ग्लास बिअर ऑफर केली. हे घे, थोडी हिंमत येईल, ती खट्याळपणे म्हणाली. मी ग्लास घेतला आणि एक घोट घेतला. तिच्या डोळ्यात एक वेगळीच नशा होती, जणू ती मला आव्हान देत होती. मी विचारलं, राजेश साहेब कुठे आहेत? ती हसली आणि म्हणाली, त्यांना रात्री उशिरापर्यंत कोर्टाचं काम आहे. तू फक्त माझ्यावर लक्ष दे. सायली उठली आणि तिने मला हाताला धरून आतल्या खोलीत नेलं. खोलीत मंद प्रकाश आणि फुलांनी सजवलेली बेड होती. ती माझ्याजवळ आली आणि माझ्या कानात कुजबुजली, आज तू मला सुंदर वेळेचा अनुभव देऊन थकवायला हवं. मला शहारा आला. मी तिला जवळ ओढलं आणि पापी घेतलं. आम्ही एकमेकांना मिठीत घेतलं आणि ती म्हणाली, तुझी भावना तर मस्त आहे, पण आज मला तुझी खरी ताकद पाहायची आहे. मी हसत म्हणालो, भाभी, आज रात्री तुम्ही माझ्याशिवाय काहीच विचार करणार नाही. आम्ही बेडवर आलो आणि सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला सुरुवात केली. सायलीने मला पूर्णपणे तिच्या ताब्यात घेतलं. तिच्या प्रत्येक अनुभवात एक वेगळीच जादू होती. ती अनुभवी होती आणि तिच्या प्रत्येक हालचालीत आत्मविश्वास दिसत होता. मीही तिला निराश करू इच्छित नव्हतो. आम्ही एकमेकांना आनंदाच्या शिखरावर नेलं. तिच्या तोंडातून निघणारे हलके आवाज मला आणखी प्रभावी करत होते. काही वेळाने ती थांबली आणि माझ्याकडे पाहून म्हणाली, तू खरंच मस्त आहेस, पण अजून माझं समाधान झालं नाही. मी तिच्या प्रत्येक इच्छेला साथ दिली. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सुंदर वेळेचा अनुभव घेतला, जणू वेळच थांबली होती.
रात्र सरत गेली आणि आम्ही दोघेही थकून गेलो. पण सायलीच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. ती माझ्या मिठीत शांतपणे पडली आणि म्हणाली, तू मला खरंच थकवलं. पण आता मला तुझी एक मदत हवी आहे, असं ती म्हणाली. मी थोडा आश्चर्याने विचारलं, कसली मदत? ती हलकं हसली आणि माझ्या कानाजवळ कुजबुजत म्हणाली, ते उद्या सांगते, आता झोप, माझ्या वाघा. तिच्या त्या गोड पण रहस्यमय बोलण्याने माझं मन अजूनच गुंतलं. डोळे मिटून झोपायचा प्रयत्न केला, तरी मनात प्रश्नांचं काहूर उठलं होतं, तिला नेमकं काय हवं असेल? माझ्यापासून काय इतकं लपवलं जात असेल? सकाळी उठल्यावर तिने माझ्या हातात गरमागरम कॉफी दिला. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं तेच मोहक स्मित होतं, पण तिच्या डोळ्यांत मात्र काहीतरी अनोखं, गूढ लपलेलं स्पष्ट दिसत होतं. ती शांत स्वरात म्हणाली, आज रात्री परत ये माझ्याकडे, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. तिच्या आवाजात एक बुडबुडती गुप्तता होती, जणू ती काहीतरी खूप मोठं लपवत होती, पण उघड करायची योग्य वेळ अजून आली नव्हती. दिवसभर माझ्या मनात फक्त सायलीच्या त्या सरप्राईजचे विचार घोळत होते. काहीही कामात लक्ष लागत नव्हतं. मी अखेर मित्राला फोन करून सगळं सांगितलं. तो मोठ्याने हसत म्हणाला, यार, सायली भाभी तुला कुठेतरी अडकवणार आहे. जरा सावध राहा. खूपच सरळपणे जाऊ नकोस. पण माझं मन मात्र तिच्या जाळ्यात खोलवर अडकत चाललं होतं. तिच्या मोहकतेत, गूढ स्वभावात आणि त्या नजरेतून सुटणं आता जवळजवळ अशक्य झालं होतं. रात्री मी पुन्हा तिच्या घरी गेलो. दार उघडताच सायलीने मला घट्ट मिठी मारली, तिच्या श्वासात एक वेगळीच घाई जाणवत होती. ती कुजबुजली, आज तुला माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं गुपित सांगणार आहे. तिने माझा हात धरून मला आत नेलं. खोलीतलं वातावरण गंभीर होतं. तिने एक लाकडी संदूक पुढे ओढलं, ज्यावर धूळ आणि जुन्या आठवणींचा वास होता. तिने सावकाश ते उघडलं. आत काही जुनी कागदपत्र आणि एक पिवळसर झालेला फोटो होता. मी तो फोटो हातात घेतला, आणि क्षणभर माझं हृदय धडधड थांबलं. तो फोटो माझ्या एका जुन्या मित्राचा होता, ओंकार. हो, तोच ओंकार, जो 1 वर्षापूर्वी अचानक गायब झाला होता. त्याच्या गायब होण्यामागचं रहस्य कुणालाच समजलं नव्हतं. सायलीच्या डोळ्यातली ती वेगळी चमक, तिच्या चेहऱ्यावरचं ते गूढ स्मित आणि तिच्या बोलण्यातला रहस्यमय स्वर, माझ्या अंगावर काटा आणत होता. जणू काहीतरी भयानक सत्य आता माझ्यासमोर उलगडणार होतं. माझ्या हातात ती छोटी डायरी थरथरत होती. प्रत्येक पान उलगडताना माझं हृदय अजून जोरात धडधडू लागलं. ओंकारच्या हस्ताक्षरात पहिल्या पानावर लिहिलं होतं, सायलीला भेटलो. ती वेगळी आहे, तिच्या डोळ्यांत काहीतरी लपलं आहे. तिचं हास्य मोहक आहे, पण त्यामागे एक काळं गूढ दडलंय असं जाणवतं. मी पुढचं पान उलटलं. तिने मला वारंवार घरी बोलावायला सुरुवात केली आहे. प्रत्येक भेटीत ती माझ्यावर अजून जास्त अधिकार गाजवते. तिचा मोहकपणा नाकारता येत नाही, पण कधी कधी तिच्या वागण्यातून एक विचित्र धोक्याची झाक जाणवते. मला समजत नाही मी अडकतोय की सुटतोय. पानामागून पान वाचताना माझ्या अंगावर काटा आला. ओंकारच्या शब्दांत भीती, मोह आणि असहायता मिसळली होती. काल तिने मला सांगितलं की, जर मी तिचं ऐकलं नाही, तर माझ्यासाठी या शहरात जागा नाही. मला तिच्यापासून पळून जावंसं वाटतंय, पण त्याचवेळी तिच्या नजरेत काहीतरी असं आहे, जे मला तिच्याजवळ खेचतं. मी थरथरत डायरी बंद केली. चेहऱ्यावर घामाचे थेंब वाहू लागले. मी सायलीकडे पाहिलं. ती माझ्याकडे स्थिर नजरेनं बघत होती. तिच्या डोळ्यांत आता खेळकरपणा नव्हता, तिथे एक गूढ, धोकादायक चमक होती. ती हलक्या आवाजात म्हणाली, काय वाचलंस ना? आता तुला समजलं असेल, ओंकारला काय झालं ते. मी कसाबसा शब्द काढला, सायली, तो कुठे आहे? सांग ना. सायलीचा चेहरा हळूहळू गडद हसूने व्यापला. ती कुजबुजली, तो कुठे आहे, हे तुला कळेल. पण आधी, तुला ठरवावं लागेल, तू माझ्यासोबत आहेस, की त्याच्यासारखं माझ्या विरोधात जाणार आहेस? त्या क्षणी माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझं भविष्य एका विवाहित, गूढ स्त्रीच्या हातात बंदिस्त झालं होतं. सायलीचं ते वेडसर हास्य घरभर घुमलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटलं. तिच्या डोळ्यांतली ती आग आता अजूनच प्रखर झाली होती.
मी घाबरत तिच्याकडे पाहत राहिलो, पण तिच्या चेहऱ्यावरचं स्मित अजिबात हललं नाही. ती थोड्या वेळाने हसणं थांबवून थंड स्वरात म्हणाली, माझी खरी ओळख, ती तुला आत्ता सांगितली, तर तुझं आयुष्य तिथेच थांबेल. पण एवढं नक्की समजून घे, मी साधी सायली नाही. मी जे हवं ते मिळवते, आणि माझ्याशी गद्दारी करणाऱ्यांचा शेवट ओंकारसारखाच होतो. तिच्या त्या शब्दांनी माझ्या अंगावर काटा आला. मी थरथरत विचारलं, मग ओंकार, तो खरंच जिवंत आहे का? सायली हळूच माझ्याजवळ आली, तिचा सुगंध हवेत दरवळू लागला. ती माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, उत्तर तुला स्वतः शोधावं लागेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्याच्यासारखं चुकलास तर तुझं पुढचं पान डायरीत लिहायला कोणीच उरणार नाही. मी घामाने निथळत होतो. माझ्या मनात प्रश्नांचा महापूर उसळला. सायलीचं खरं रहस्य काय आहे? तिला माझ्याकडून नेमकं काय हवंय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ओंकार कुठे आहे? त्या क्षणी मला कळलं, मी एका अशा जाळ्यात अडकलो आहे, ज्यातून सुटणं जवळजवळ अशक्य आहे. ती मोठ्याने हसली. तिचं हसणं घरभर घुमलं, आणि त्या आवाजात वेडेपणा दडलेला होता. मी फक्त एक बाई आहे, जिला सुंदर वेळ हवा आहे. पण माझ्या गोपितांना धोका झाला, तर मी काहीही करू शकते. असं म्हणून तिने मला एका अंधाऱ्या खोलीत नेलं. तिथे एक मोठी अलमारी होती, तिने कपाट हळूहळू उघडलं. आत एक लहानसा लोखंडी बॉक्स होता. सायलीने तो बॉक्स उघडला. आत जुन्या पत्रांचा एक ढीग होता. ती थंड आवाजात म्हणाली, ही सगळी माझ्या आयुष्यातल्या पुरुषांची गुपितं आहेत. ओंकारने यातलं एक गुपित चोरलं. आणि आता, तू मला ते परत आणायला मदत करणार आहेस. मी अविश्वासाने विचारलं, काय गुपित? आणि ते कुठे आहे? सायलीने माझ्या हातात एक पत्ता ठेवला. हा पत्ता एका जुन्या वाड्याचा आहे, तिथे ओंकारने ते गुपित लपवलं आहे. उद्या रात्री, तू माझ्यासोबत येशील. ती माझ्याकडे थंड नजरेने पाहत पुढे म्हणाली, आणि जर तू मला धोका दिलास. ती थांबली. तिच्या डोळ्यांतली ती क्रूरता माझं हृदय गोठवत होती. त्या रात्री मी घरी परतलो, पण डोळ्यांना झोप लागलीच नाही. सायलीचं गुपित, ओंकारचं गायब होणं, आणि आता त्या जुन्या वाड्यात जाण्याचं आमंत्रण, सगळं माझ्या मनाला पोखरत होतं. मी मित्राला फोन केला आणि सगळं सांगितलं. तो घाबरत म्हणाला, यार, तू कशात अडकलास? ती सायली भाभी साधी नाही. लगेच पोलिसांना सांग. पण माझ्या मनात एक काळी शंका होती, जर मी पोलिसांकडे गेलो, तर सायलीकडे कदाचित माझ्याबद्दलही काहीतरी पुरावे असतील. दुसऱ्या दिवशी रात्री मी सायलीला भेटायला गेलो. ती सजली होती काळ्या ड्रेसमध्ये, जणू एखादी सावलीच. आम्ही त्या वाड्याकडे निघालो. रस्ता पूर्ण ओसाड. रात्रीच्या अंधारात फक्त आमच्या बाईकचा आवाज घुमत होता. हवा थंडगार होती, पण तरीही माझ्या अंगातून घाम गळत होता. वाड्याजवळ पोहोचलो तेव्हा अंगावर काटा आला. भिंती भग्नावशेषासारख्या, खिडक्यांतून डोकावणारा मंद प्रकाश आणि झाडांच्या फांद्यांतून होणारी सळसळ अंगात विचित्र भीती निर्माण करत होती. सायलीने मला एक टॉर्च दिला आणि थंड आवाजात म्हणाली, चल, आत जाऊया. वाड्यात शिरलो. आत धूळ, कोळ्यांची जाळी आणि अंधाराचा भेसूर पसारा. छतावरून टपटप पाणी गळत होतं, आणि त्याचा आवाज त्या शांततेत भेदक वाटत होता. ती मला एका खोलीत घेऊन गेली. तिथे एक जुनं टेबल होतं, त्यावर काही कागदपत्र, जुने फोटो आणि मोडलेले ग्लास विखुरलेले होते. सायलीने थेट एक कागद उचलला आणि माझ्या समोर धरला. हेच ते गुपित, ती कुजबुजली. ओंकारने हे इथे लपवलं होतं. मी थरथरत तो कागद हातात घेतला. त्यावर काही नावं, तारखा आणि आकड्यांची लांबलचक यादी होती. मला काहीच समजत नव्हतं. हे काय आहे? मी घाबरत विचारलं. सायलीच्या ओठांवर एक विचित्र हास्य उमटलं. हे माझ्या आयुष्याचं खरं रूप आहे. आणि आता, तू याचा एक भाग झालास. अचानक मागून एक जड आवाज घुमला, सायली, थांब. माझा टॉर्च हातातून सुटून जमिनीवर पडला. अंधारात फक्त त्या आवाजाचा प्रतिध्वनी घुमत राहिला. मी विजेसारखा वळून पाहिलं, आणि माझ्या डोळ्यांसमोर उभा होता ओंकार. त्याचा चेहरा थकलेला, डोळ्यांत वेदना आणि क्रोध मिसळलेला, हातात बंदूक चमकत होती. त्याने जोरात ओरडलं, तू या मुलालाही अडकवलंस? पुरे झालं, सायली. सायली शांतपणे हसली. तिच्या हसण्यामागे काहीतरी गूढ,
धोकादायक आणि आकर्षक मिश्रण होतं, जणू ती खेळाची सर्व चाल आधीच ठरवून ठेवली होती. ती हळूच म्हणाली, ओंकार, तू परत आलास, पण आता खूप उशीर झालाय. माझा श्वास रोखला गेला. ओंकार जिवंत होता, पण तो आता सायलीला थांबवायला आला होता. त्याच्या डोळ्यांत मिश्र भावना दिसत होत्या, विश्वासघाताचा राग, पळून जाण्याची हताशा आणि काहीशी भीती. सायलीने माझ्याकडे हळूच नजर वळवली आणि कुजबुजली, आता तुझी खरी परीक्षा आहे. तू कोणाची साथ देणार, माझी की त्याची? त्या क्षणी माझ्या मनात धडधड वाढली आणि अंगावर थंडावा जाणवला. त्या अंधाऱ्या खोलीत, बंदुकीच्या सावलीत, माझ्या हातात फक्त एकच पर्याय होता, निर्णय घेणं, पण तो निर्णयच माझ्या भवितव्यास ठरवणार होता. अचानक सायलीने माझ्या हातात एक जुनी, थरथरती चावी ठेवली. ही घे आणि पळ, ती कुजबुजली. तुला जे शोधायचं आहे ते सगळं मिळेल. पण माझ्यावर विश्वास ठेव, नाहीतर परिणाम भीषण असतील. तिच्या आवाजात गूढता होती, जणू काहीतरी भयंकर घडणार आहे हे सूचित करत. ओंकार ओरडला, तू या मुलालाही संपवणार होतीस, सायली. पण मी तुला आता थांबवणारच. तेवढ्यात वाड्याबाहेरून एक विचित्र, गोंगाटी आवाज ऐकू आला. दार जोरात उघडलं आणि आत शिरली एक उंच, काळ्या कोटातली व्यक्ती. त्याच्या चेहऱ्यावर सोनेरी मास्क होता, हातात चमकणारी, भयानक दिसणारी वस्तू, कदाचित चाकू किंवा धारदार शस्त्र. त्याची उपस्थिती संपूर्ण खोलीत थरार निर्माण करत होती. सायलीने त्याच्याकडे हसत पाहिलं. तिच्या हसण्यामागे नियंत्रणाची ताकद झळकत होती. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. त्या अंधाऱ्या, धुळीने भरलेल्या खोलीत, मी उभा होतो, हातात ती चावी, समोर ओंकार आणि मागे ती भयानक मास्कधारी व्यक्ती. मला कळलं की हा खेळ आता फक्त माझ्यावर अवलंबून आहे. सायलीच्या ओठांवर विकृत, थोडंसं वेडेपण भरलेलं हास्य उमटलं. ती हळूच माझ्याकडे वळली आणि हसत म्हणाली, आलास का रे वेळेवर? तिच्या हसण्यामागे काहीतरी धोकादायक आणि गूढ अस्तित्व झळकत होतं. मी आणि ओंकार, दोघे थक, शब्द टपकवायला तयार नव्हतो. सायलीने हळूच माझ्याकडे बोट दाखवत सांगितलं, ही चावी, त्या टेबलाखालच्या लॉकरसाठी आहे. जा आणि ते उघड. तिथे तुला सगळं सत्य कळेल. नाहीतर हा माणूस तुला थांबवेल. ओंकारने रागाने सायलीवर बंदूक रोखली. कोण आहे हा, आणि तू हा खेळ का खेळतेस? त्याच्या डोळ्यांत राग आणि भीती एकत्र दिसत होता. सायलीचा आवाज आता बर्फासारखा थंड, पण काटेरी झाला. ओंकार, तुला वाटलं तू माझ्यापासून पळून जाशील? तू माझं गुपित चोरलंस. पण आता, हा मुलगा त्या गुपिताचा पुढचा भाग आहे. तिने माझ्याकडे बोट दाखवलं. जा, लॉकर उघड. नाहीतर, तिच्या शब्दांवर ती क्रूर शांतता आणि प्रचंड आत्मविश्वास जाणवला. त्याच वेळी, मास्क घातलेला माणूस एक पाऊल पुढे सरकला. त्याच्या हातातल्या चमकणाऱ्या वस्तूने खोलीत अंधारातही भयंकर सावल्यांचा खेळ सुरू केला. मी थोडा थथला होतो, घाबरतो होतो, पण मागे फिरण्याचा मार्ग पूर्णतः बंद झाला होता. हळूहळू मी टेबलाकडे पावलं टाकली, अंधारात वाकून लॉकर शोधू लागलो. प्रत्येक क्षणात हृदय धडधडत होतं, अंगावर काटा चालत होता. तुमच्यासारखा अनुभव आला की चावी अगदी बरोबर बसली. मी लॉकर उघडलो, आणि आत एक लहानसा लोखंडी बॉक्स दिसला. सावकाश तो उघडला. आत एक जुनं पत्र आणि एक लहानशी डायरी होती. पत्रात काळजीपूर्वक लिहिलं होतं, सायलीला कधीच विश्वास ठेवू नकोस. ती तुझं आयुष्य उद्ध्वस्त करेल. तुमच्या मनावर अचानक थरार झाला. सायलीचं गूढ, ओंकारचा राग आणि मास्कधारी माणसाचा अंधारातील उपस्थिती, सगळं एका वेळी तुमच्या संवेदनांवर प्रहार करत होतं. पत्राखाली काळजीपूर्वक लिहिलं एक नाव, राजेश साहेब. त्या क्षणाला माझ्या मनात सगळं सरळ बसलं. सायली आणि राजेश साहेब यांच्यात काहीतरी गुप्त आणि घातक संबंध आहे. मी हळूहळू सायलीकडे वळलो, आवाज थरथर करत विचारलं, हे काय आहे? तू राजेश साहेबांसोबत नेमकं काय लपवतेस? सायलीने हसून, डोळ्यातल्या त्या रहस्यमय चमकसं उत्तर दिलं, राजेश साहेब माझे पती नाहीत, ते माझे पार्टनर आहेत. आमच्या धंद्यातले. आणि आता, तू आमच्या धंद्याचा भाग आहेस. तेव्हा ओंकारने रागाने ओरडलं, तू खोट बोलतेस. ती आणि राजेश एका मोठ्या घोटाळ्याचा भाग आहेत. आणि मी त्यांचं गुपित चोरलं होतं.
इतक्यात खोलीत अंधारातून सोनेरी मास्क घातलेला माणूस झेप मारून ओंकारकडे आला. ओंकारने गोळी झाडली, पण ती चुकली. मास्कधारीने ताबडतोब ओंकारला खाली पाडलं आणि त्याच्यावर चाकू उगारला. खोलीतील हवेत तणाव आणि धोक्याची जाळी पसरली होती. मी धडधडत आवाजात सायलीकडे धावलो आणि तिला पकडलो. थांबव त्याला, मी ओरडलो, पण सायली शांत, ठाम आणि अडथळा न होणाऱ्या भूमिकेत होती. तिने हळूच सांगितलं, तू मला थांबवू शकणार नाहीस, पण तू माझ्याबरोबर येऊ शकतोस. तिने माझा हात घट्ट पकडला आणि मला वाड्याच्या मागच्या, गडद आणि अंधाऱ्या दरवाजाकडे ओढलं. बाहेर फक्त अंधार, वाऱ्याची हलकी सरसराहट, आणि हळूहळू दूरवरून येणाऱ्या काही अज्ञात आवाजांची गुढता होती. सायलीने गाडीकडे नेलं. बस, तिने एका आदेशासारखं सांगितलं. मी हळूहळू गाडीत बसलो, हृदय धडधडत होतं, अंगावर काटा चालत होता. तिने इंजिन सुरू केलं आणि रस्त्यावरून गाडी वेगाने निघाली. सायलीने माझ्याकडे थोडासा गंभीर, पण मोहक आणि गूढ आवाजात पाहत म्हणालं, तू आता माझ्या बाजूने आहेस, आणि लक्षात ठेव, जर तू माझ्यावर विश्वासघात केला, तर तुझं आयुष्य तात्काळ संपेल. त्या क्षणाला माझ्या मनात फक्त एकच विचार होता, मी आता सातत्याने धोक्याच्या आणि रहस्यांच्या जाळ्यात अडकलो होतो, आणि माझ्या पुढील निर्णयावर माझं जीव आणि ओंकारचं भविष्य अवलंबून होतं. मी विचारलं, तुझा नेमका प्लॅन काय आहे, आणि ओंकारचं काय होणार? सायलीने हलकेच हसून उत्तर दिलं, ओंकारने माझ्याशी गद्दारी केली. आता त्याला त्याची किंमत मोजावी लागेल. पण तू माझ्यासोबत राहिलास, तर तुला काहीच होणार नाही. तिच्या डोळ्यांतले त्या गूढ आणि चमकदार प्रकाशाने माझ्या मनाला थोडासा थरार आणला. गाडी एका जुन्या, वाळवंटासारख्या गोदामापाशी थांबली. सायलीने मला आत नेलं. गोदाम आतून अंधारलेलं आणि थोडं गंधाळलेलं वाटत होतं. तिथे राजेश साहेब उभे होते. हा कोण? त्यांनी थोडा संशयाने विचारलं. सायलीने हसत हळूच उत्तर दिलं, हा आमचा नवा पार्टनर आहे. ओंकारच्या जागी याला घेतलं. राजेश साहेबांनी माझ्याकडे सावधपणे आणि संशयाने पाहत विचारलं, याच्यावर विश्वास आहे का? सायलीने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि थंड आणि ठाम स्वरात म्हणाली, हा माझ्या हातात आहे. त्याला काही पर्याय नाही. मी मनातल्या मनात विचार करत होतो, मी आता या धोक्याच्या, रहस्यांनी भरलेल्या जाळ्यात पूर्णपणे अडकलेलो होतो. सायलीकडे पाहिल्यावर, तिच्या डोळ्यांतल्या चमक आणि थोड्या क्रूरतेने माझं हृदय थरथरायला लागलं. मी थोडा थरथरत विचारलं, माझ्याकडून नेमकं काय हवंय तुम्हाला? सायलीने हळूच माझ्या हातात एक कागद दिला. या खात्यात पैसे ट्रान्सफर करायचे आहेत. तू हे करशील, आणि तुझं आयुष्य सुरक्षित राहील. मी कागद पाहिला, त्या खात्यातील माहिती, अंकीय कोड, आणि हिशोबाचे तपशील पाहून मला कळलं की हा एक मोठा आणि घातक घोटाळा आहे. माझ्याकडे निवडण्याचा कोणताही पर्याय नव्हता. मनात एकच ठरलं, हे काम मी करेन, पण याच धोक्याच्या जाळ्यातून मी स्वतःला बाहेर काढण्याचा मार्ग शोधणार आहे. त्या रात्री मी गोदामातच थकून झोपलो, पण डोळ्यात झोप येत नव्हती. ओंकारचा चेहरा, सायलीची रहस्यमय हसणं, आणि माझ्या मनात उठणारे प्रश्न, हे सर्व मला झोपू देत नव्हते. सकाळी उठल्यावर सायलीने मला हलक्या स्वरात सांगितलं, आज तुला बँकेत जायचं आहे. तुझं काम थोडं महत्त्वाचं आहे. मी गाडी घेऊन बँकेत पोहोचलो. पैसे ट्रान्सफर करण्याच्या प्रक्रियेत मी फार काळजीपूर्वक सर्व काही पूर्ण केलं. तेव्हा अचानक माझा जुना मित्र निनाद, जो आता पोलिसांमध्ये काम करतो, माझ्यासमोर उभा राहिला. त्याने डोळ्यातल्या तीव्रता आणि थोडा संशय घेऊन विचारलं, तू इथे काय करतोयस? मी हळूच उत्तर दिलं, काही काम आहे, फक्त तेच. पण माझ्या मनात तळमळ होती, जर निनादला सर्व काही समजलं तर मी अडचणीत येऊ शकेन. मी घाबरलो, पण त्याला काहीच सांगितलं नाही. निनादने माझ्याकडे एकदृष्टी पाहून, सावधगिरीने सांगितलं, सावध राहा. तू कशात तरी अडकलायस. त्याच्या त्या शब्दांनी माझ्या हृदयात भीतीची एक लहरी उठली. मी थोडा थथला, पण काहीच बोललो नाही आणि गोदामाकडे परतलो. सायलीकडे गेल्यावर मी सांगितलं, काम झालं आहे. तिच्या चेहऱ्यावर एक लपलेली स्मितहास्य फुललं. ती हसत म्हणाली, आता तू खरंच माझा पार्टनर आहेस. तिच्या त्या बोलण्यातून एक गूढ आत्मविश्वास उमटत होता,
आणि माझ्या मनात हळूहळू समजायला लागलं की मी आता या धोक्याच्या जाळ्यात पूर्णपणे अडकलो होतो. काही दिवसांनी सायलीने मला पुन्हा त्या वाड्यात बोलावलं. मी थोड्या घाबरटपणासह गेलो. वाड्यात पोहोचलो तर राजेश साहेब आणि सोनेरी मास्क घाललेला माणूस उभे होते. वातावरणात थोडा तणाव, अंधार आणि गूढतेचा मिश्रित अनुभव होत होता. सायलीने मला डोळ्यात पाहून सांगितलं, आता आम्ही सगळं साफ करणार आहोत आणि तू आम्हाला मदत करणार आहेस. मी थोडा थथला, विचारलं, साफ म्हणजे काय? तिच्या ओठांवर विकृत हसणं उमटलं. ती हसत म्हणाली, ओंकार आणि इतर सगळे गुपित. आम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. त्या रात्री वाड्यात अचानक आग लागली. भिंतीवरून आणि खिडक्यांतून उठणाऱ्या ज्वाळा आणि धुरामुळे अंधारातले स्वरूप आणखी भीतीदायक वाटत होतं. मी आणि सायली बाहेर पडलो, पण राजेश साहेब आणि मास्कधारी माणूस आतच राहिले. सायलीने माझ्याकडे पाहिलं, तिच्या डोळ्यांत गूढ आणि थोडा क्रूर प्रकाश चमकत होता. ती शांतपणे म्हणाली, आता फक्त तू आणि मी आहोत. तयार आहेस का नव्या सुरुवातीला? माझ्या हातात ती चावी अजूनही होती. त्या क्षणाला मला स्पष्ट झालं की सायलीचं गुपित अजून संपलेलं नाही. आणि माझ्या हातातलं हे रहस्य, सगळ्यात मोठं, सस्पेन्सने भरलेलं, आता माझ्या हृदयाशी जोडलेलं होतं. जणू माझ्या आयुष्यात एक नवीन, भीतीदायक आणि थरारक अध्याय सुरू होणार होता. अचानक माझ्या खिशातला फोन जोरात वाजला. स्क्रीनवर एक अनोळखी नंबर चमकत होता आणि त्याचबरोबर एक मेसेज आला, ओंकार जिवंत आहे, पण तू आता सावध राहा. माझ्या मनात एक थरथर उडाली. मी मेसेजकडे पाहतो आणि त्याच क्षणी सायलीच्या डोळ्यांतल्या त्या गडद, तेजस्वी आगेला सामोरे जावे लागले. तिने थोडीशी हसून विचारलं, कोणाचा मेसेज आहे? तिचा आवाज इतका थंड आणि निश्चित होता की माझ्या हृदयाचा ठोका काहीसे चुकला, हात थरथरायला लागले. त्या क्षणात मी ठरवलो, सायलीच्या गूढतेचा पूर्णपणे शोध घ्यायचा आहे. पण त्या शोधासाठी मला तिच्यापासून पळून जायला लागणार आहे. मित्रांनो, ही कथा सध्या इथेच थांबवतो कारण ती अगदी मोठी आणि रोमांचक झाली आहे. जर तुम्हाला याचा भाग 2 बघायचा असेल, तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये भाग 2 असा लिहा. हा व्हिडिओ 350 लाईक्स पूर्ण होताच मी लगेच पुढचा धमाकेदार भाग घेऊन येणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करणं विसरू